नमस्कार मित्रांनो, मी सिद्धू लई भारी कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती ना तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम क्रीमीदार थंडगार अशी मँगो मस्तानीची रेसिपी। मग काय, नाव ऐकून तोंडाला पाणी सुटले की नाही? सुटायलाच पाहिजे हो, कारण मँगो मस्तानी लागतीच तेवढी भारी की नाही। आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन चालू असतो हे सगळ्यांना माहितीच आहे। आणि मार्केटमध्ये एकदम गरगरीत असे आंबे आपल्याला भेटून जातात आणि एकदम फ्रेश पण भेटतात। चला तर मग अशा गरगरीत आंब्यांचा आज आपण तयार करूयात मस्तपैकी क्रीमीदार आणि एकदम थंडगार असा मँगो मस्तानीची रेसिपी। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरूच नका। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी मँगो मस्तानी बनवण्यासाठी ना 2 आंबे घेतलेले आहेत, एकदम चांगले पिकलेले आंबे घेतलेले आहेत। हे बघा, इथं तुम्ही बघू शकताय। हे दोन्ही आंबे मी कापून घेणार आहे आणि यामधला जो गर आहे ना एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहे। आणि यामधला जो गर आहे ना व्यवस्थित चमच्याने काढून घ्यायचा आणि एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा। हा बघा, एकदम मस्त पिवळादार असा। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय 2 पिकलेल्या आंब्याचा मी गर जो आहे ना मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने तुम्हाला पण काढून घ्यायचा आहे आंब्याचा गर। आता मी या आंब्याच्या गरामध्ये ना 200 ml ते 300 ml दूध टाकून घेणार आहे। हे बघा, ऑलमोस्ट मी 300 ml दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे। दुधानंतर यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायचे। साखर जी आहे ना तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता मी यामध्ये 1 वाटी व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेणार आहे। आता मित्रांनो, यामध्ये अगदी थोडंसं फूड कलर टाकून घेणार आहे। ऑरेंज कलर आहे, हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर टाकून घेऊ शकता। ऑरेंज फूड कलर टाकल्यामुळे ना मस्तानी एकदम मस्त छान दिसते, एकदम कलरफुल दिसते, त्यामुळे मी हे फूड कलर टाकून घेतलेले आहे। आता मी मिक्सरचं झाकण बंद करून घेतो आणि मिक्सरला लावून घेतो हे आणि एकदम बारीक असं पेस्ट तयार करून घेतो याचा। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय मिक्सरला लावून झालेले आता आणि एकदम क्रीमीदार असं झालेलं आहे बघा। तुम्हाला दाखवतो आता, हे बघा कसं झालेलं आहे मँगो मस्तानी। एकदम मस्त झाले की नाही, एकदम क्रीमीदार असं। आईस्क्रीम वगैरे टाकल्यामुळे ना एकदम मस्त क्रीमीदार असं झालेलं आहे बघा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी या ग्लासामध्ये थोडासा आंब्याचा गर टाकून घेणार आहे। त्याचबरोबर यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून घेणार आहे, थोडासा काजू, बदाम, पिस्ता। आणि आता यामध्ये आईस्क्रीम टाकून घेणार आहे व्हॅनिला फ्लेवरवाला। त्यानंतर ना यामध्ये मँगो मस्तानी। आता वरून मस्तपैकी आईस्क्रीम ठेवून द्यायचं। आता यावरून मस्तपैकी ड्रायफ्रूट्स। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी मलईदार असा आपला आणि एकदम क्रीमीदार असा आपला मँगो मस्तानी रेडी झालेला आहे। तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। मग काय मित्रांनो, झाली की नाही एकदम गरगरीत थंडगार अशी आणि एकदम क्रीमीदार अशी मँगो मस्तानीची रेसिपी। एकदम मस्त झालेली आहे, टेस्टला एकदम अप्रतिम अशी झालेली आहे आणि बनवायला पण एकदम साधी सोपी आहे। तुम्ही आता बघितलेलं असाल, बरोबर की नाही? तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने मँगो मस्तानीची रेसिपी तयार करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। आणि जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।